श्रेयश शिंदे या ठिकाणी असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया आपण. नेक्स्ट मॅचला होईल या ठिकाणी सुरुवात. आमच्या समेत आमचे मित्र या ठिकाणी अमोल शिंदे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणि मॅच जेव्हा सुरू होईल येथील मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ अंतरली आमचे मित्र विशाल पाटील. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आशिष आणि त्याच्या सोबतीला बालाजी गाडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीरसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती इथून मात्र पिवनचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर सर्कलचं 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो म्हणजेच लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये इथून मात्र लाईफ टाइम फलंदाज आहे. सलामीवीरसाठी स्ट्रायकरवरती असतील आशिष आणि त्याच्या सोबतीला बालाजी. अशी सलामीवीरसाठी ही जोडी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम SP11 या संघाची. P1चं इथून मात्र पहिलं षटक. गोलंदाजी मार्क वरती सूरज येतोय. गोलंदाजी मार्क वरती कोळेगाव प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहतोय. 2024चं नक्कीच इथून मात्र पर्व. दुसरा सामना आपल्या समोर SP11 विरुद्ध ध्रुवी 11. चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा आणि इथून मात्र नियम आहे. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. GTC वाहिनी या वाहिनीच्या माध्यमातून इथून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण YouTube आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो. कोळेगाव प्रीमियर लीग चे अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्रायकरवरती आशिष. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिले सूरज. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर पद्धतीचा चेंडू.
आउटस्विंगर इथून मात्र बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पहिला डॉट बॉल फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय. राऊंड विकेटने हा चेंडू शफल होऊन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय दुसऱ्या टप्प्यावरती, सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज आशिषच्या बॅटमधून चौकार. पहिला सामना जिंकला तो म्हणजेच अक्षय 11 या संघाने. त्यानंतर इथून मात्र दुसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ध्रुवी 11 विरुद्ध SP 11. पहिल्या चेंडू इथून मात्र निर्धाव आपण आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चौकार येत असताना आशिषच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती 4. क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन होत असताना डीप स्क्वेअर लेग आणि इथून मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम. इथून मात्र गोलंदाजी होत असताना चौकारानंतर कमबॅक करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज पाटील. पुन्हा एकदा हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि इथून मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 3 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तिन्ही टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे. पॉवर सर्कलमध्ये इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. SP 11 या संघाला टॉस जिंकलाय तो म्हणजे ध्रुवी 11 या संघाने इथून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. स्ट्रायकिंगवरती फलंदाज बालाजी. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. सूरज सज्ज होतो. इथून मात्र पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकला. त्यानंतर चौकार. तिसरा बॉल देखील इथून मात्र निर्धाव फेकत असताना चौथ्या बॉलवरती 3 धावा बघितल्या आणि 5वा चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. स्लोवर पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा प्रकारे तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज परतेल माघारी. इथून मात्र गरज नव्हती, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती SP 11 या संघाची 9 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय रमेश येतोय. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. पॉवर सर्कलचे खेळ इथून मात्र समाप्त झालाय. 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. गोलंदाजी मार्कवरती रितेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये.
रितेश येतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय रमेश. उर्ध विकेट. पहिल्या चेंडू इथून मात्र लोवा फुलटॉस चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथून मात्र फक्त मिळेल सिंगल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. SP11 या संघाच्या 10 धावा धावफलकावरती होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन होत असताना लेफ्ट आर्म फलंदाज टीम इथून मात्र आशिष येतोय स्ट्रायकरवरती. गोलंदाजी मार्कवरती रितेश. स्ट्रायकरवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आशिष. या आशिषच्या बॅटमधून एक आपण चौकार बघितलाय पहिल्या षटकामध्ये. तो आशिष स्ट्रायकरवरती नक्कीच पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 7 धावा वैयक्तिक त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश. हा चेंडू मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र एका टप्प्यावरती पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर येतोय. हा षटकार. सहाने टीमची टोटल पुढे सरकेल वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली जाते. फलंदाज आशिषच्या माध्यमातून षटकार येतोय. रितेशला कमबॅक करावा लागेल. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू इथून मात्र कमबॅक करतोय. कमबॅकिंग गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. समोरचा संघ देखील इथून मात्र ताकदवार आहे. SP11 संघ आपण पाहतोय. SP11 विरुद्ध ध्रुवी 11 या दोन संघांमध्ये ही लढत सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 16. पुन्हा एकदा इथून मात्र पंचांकडे इथून मात्र जोराने अपील केली होती यष्टीरक्षकाने. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती रितेश आपण पाहतोय. षटकारानंतर लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू फेकत असताना अप्रतिम गोलंदाजी. याच इथून मात्र टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल रितेशाला. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. इथून मात्र धाव मिळणार नाहीये. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचा 3रा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. 16 धाव धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण धावा बघितल्या 9 धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या होत्या सूरज यांच्या. इथून मात्र पुन्हा एकदा शॉटम फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2-0 20 धावा. हॅलो चेक. 3ऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती सिद्धू. वेगवान गोलंदाज आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.
20 धावा धावफलकावरती. सिद्धू येतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकरवरती फलंदाज रमेश. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळेल संघाला. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. वाईट बॉल नंतर इथून मात्र डॉट बॉल फेकत असताना धावसंख्या धावफलकावरती 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सिद्धू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नक्कीच व्हेरिएशन मध्ये परिवर्तन करत असताना सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. कधी चेंडू आतमध्ये आणतोय. हा चेंडू लोवर फुलटो चेंडू. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती सीमा पार हा येतोय. फलंदाज रमेशच्या बॅटमधून चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. धावा धावफलकावरती. सिद्धेश स्ट्रायकिंगवरती. इथून मात्र रमेश. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू सिद्धूच्या माध्यमातून हाताळण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय. कमबॅक करावं लागेल. इथून मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय ध्रुवी 11. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. रमेशच्या बॅट मधून येतोय बेगेट षटकार. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. रमेशचा विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे आतापर्यंत. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची गडा. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. हा चौकार आणि षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती SP 11 या संघाची 35 धावा. चौथ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती ओम. स्लोगरचं षटक ज्याला म्हटलं जातं. चौथ्या षटकामध्ये इथून मात्र ओम येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती
35 धावा. हा चेंडू इथून मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. वाईट बॉल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 36. 36 धावा. राऊंड विकेटने हा चेंडू इथून मात्र स्विचिटचा प्रयत्न. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची टोटल एकने पुढे सरकेल. 37 धावा. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल स्ट्रायकरवरती रमेश. बॉलिंग ट्रॅकवरती इथून मात्र आपण पाहतोय ओम. रमेशचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली इथून मात्र संघासाठी फलंदाजी राहिली आतापर्यंत रमेशची. राऊंड विकेटने ओम सज्ज होतोय. 7 चेंडू आणि वैयक्तिक 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. वेगाने 41 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 14 सुरू आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. चांगली इथून मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल ओमला. रमेशाचा विचार केला तर आक्रमक रीतीने फलंदाजी करत असताना आता मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तर रमेशसाठी कॅश प्राइज आलाय. रमेशने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर आशिष पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. पंच बॅटकट आहे की लेग बाईज? बघा दोन्ही पंचांनी डिस्कस करायचं आहे. त्यानंतर आम्हाला डिसिजन कळवायचं आहे. डेड बॉल. पंचांच्या माध्यमातून इथून मात्र डेड बॉल घोषित करण्यात आलाय. राऊंड विकेटने इथून मात्र पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. लागोपाठचा 3रा चौकार येत असताना रमेशच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल पुढे सरकेल 45 धावा. धावांचा इथून मात्र डोंगर रचण्याचं काम करत असताना रमेश आपली गुणवत्ता सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चारही बाजूने फलंदाजी करत असताना हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव इथून मात्र प्राप्त होईल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल सिंगलने. धावसंख्या धावफलकावरती 46. 46 कमबॅक करावा लागेल इथून मात्र ओमला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट आर्म फलंदाज इथून मात्र आपण पाहतोय आशिष. आशिषने देखील इथून मात्र जबरदस्त फलंदाजी दाखवली आहे. 10 चेंडू आणि 17 धावा त्याच्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो आशिष इथून मात्र स्ट्रायकरवरती इथून मात्र पाहायला मिळतोय. ओम सज्ज होतोय. राऊंड विकेटने हा चेंडू इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू. याच इथून मात्र टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे ओमला. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 46. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये इथून मात्र फटका खेळायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. लागोपाठचा 2रा निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती SP11 या संघाची 46 आणि 47 धावांचा टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे ध्रुवी 11 या संघापुढे.
दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल हे ऐकूया आपण पाळेगावचा अप्रतिम आवाज सोनूजी बांगर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. जमलेल्या सर्व लाडक्या नक्कीच प्रेक्षक वर्गांचं आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. कोलेगाव प्रीमियर लीग या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे आणि मॅच क्रमांक 2 आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेतील दुर्बी 11 वर्सेस SP 11 या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग केली SP 11 या टीमनं आणि एकूण 4 षटकांमध्ये 46 धाबा बनवल्या गेल्या. 47 धाबेचं टार्गेट ठेवलं गेलं आणि ते टार्गेट घेऊन दुर्वी 11 टीमची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी देखील ऑनलाईन जोडले गेले. त्या प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल कोळेगाव प्रीमियर लीगमध्ये. चला बॅट्समॅन या ठिकाणी पाठवायचे लगेच दुर्वी 11 टीम. वेळ आपण घेऊ नका. चला नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच आता जो संघ खेळतो SP 11 संघाचा मॅच लगेच असेल पुढचा. त्यानंतर अक्षय 11 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. हे देखील लक्ष असू द्या. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण दोन्ही संघामध्ये लगेच टॉस करू. बॅट्समॅन पाठवायचे प्लीज लवकर पाठवा आपण. चला ऑनलाईन स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे पण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक खेळाडू पाठवायचा आपण खेळाडू कक्षामधून. टीम दुर्वी 11 टीमचे एक खेळाडू आपण यायचं लगेच कारण की लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे. एक खेळाडू पाठवायचा. खेळाडू कक्षामधून एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा प्लीज. दुर्वी 11. महेश आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला निखिल असेल ऑस्ट्रेलियनला.
अगोदरच त्याच्या सांगितलं गेलं की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज रमेश सोनी टीमला मॅचसाठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच ऑप्शनच्या थोडासा बाहेर होत आहे पंच सांगतायत. आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली आहे. स्कोर कार्डवरती एक धाव अंकित केली जाईल आणि नक्कीच हे विभाग म्हटलं तर आमचे समालोचक मित्र रोशन संते यांचा आवाज आपण नेहमीच ऐकत आलोय. मॅन फ्रॉम घारिवली. सध्या तरी बिझी शेड्यूल त्यांचा देखील सुरू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार 2 चेंडू व्हाईट आले. धावसंख्या 2 धावा फलकावरती. पहिले षटक मार्ग असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा फटका चांगला. इन पिचच्या वरून खेळले चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर पहिला चौकार येतोय फलंदाज महेशच्या बॅटमधनं. तर आताचा बॉल चांगला पाहायला मिळतोय आणि इकडे पडल्यानंतर ऑप्शनमध्ये थोडासा डीप राहिला, खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात महेशच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. बॅकफुटवरती गेले. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या ॲक्शननं दाखवून देतात महेश की अशा प्रकारे हा फटका खेळायचा होता, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फलंदाज महेशला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो रमेश. सुरुवात थोडीशी जरूर खराब झाली. 2 चेंडू वाईट आले. त्यानंतर एक चौकार देखील आपण पाहिला आणि आता मात्र डॉट चेंडू आलाय. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. ऑन साईडला खेळताय. टॅप करतायत चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित. धाव मिळते 1. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती. 47चा पाठलाग करतोय संघ या ठिकाणी. दुर्वी 11 टीम प्रति षटकामागे 11.75ची सरासरी मेंटेन ठेवायची या सामना जिंकण्यासाठी दुर्वी 11 टीमला. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. स्ट्राईक यांना फलंदाज निखिल येतोय. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. फटका यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागली आहे. शॉर्ट कव्हरचा खेळाडू जज करतोय आणि झेल ड्रॉप झाली आहे. असे झेल पकडणं फार कठीण असतं. जजमेंट मिळालं नाही आहे तोपर्यंत मिळत आहेत या ठिकाणी 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकूण स्कोर 9 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. चांगलं कमबॅक. एक चौकार आल्यानंतर गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती. थोडीशी नक्कीच शांत सुरुवात देखील झाली आहे येणाऱ्या पुढच्या बॉलवरती टीम दुर्वी 11 कडनं. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग होते. उंची जास्त गाठली चेंडूने. खेळाडू उपस्थित. 2 खेळाडू आले आणि कॉलिंग होत नाहीये. संवाद घडत नाहीये दोघांमध्ये आणि हा झेल या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुर्वी 11 संघ पोहोचलाय बिनगडी बाद 11 या धावसंख्येवरती. दोन झेल या ठिकाणी ड्रॉप झालेत. निखिलला 2 जीवदान मिळत आहेत. अगोदरचा झेल आपण पाहिला नाही की शॉर्ट कव्हरच्या खेळाडूंना सोडला. त्यानंतर शॉर्ट मिडऑफचा खेळाडू शॉर्ट मिडऑनमध्ये येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु जजमेंट मिळालं नाही आहे आणि इथून 11 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले या ठिकाणी कंप्लीट होत आहे. इथून मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर समीकरण या ठिकाणी उरलं गेलं आहे. ते येणारे 18 चेंडू आणि 36 धावेची गरज आहे. स्पीडअप करून खेळायचं आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. देखील सूचना असतील टीम SP 11ला. येणारा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आशिष. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. 5 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील कारण की पॉवर प्ले कंप्लीट झाला आहे. कव्हरमध्ये खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफ
आणि ऑनसाईडमध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची विवरचना SP11 टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक केला फलंदाज ज्यांच्या बॅटमधनं पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आपण पाहिला. सलामीवीर महेश ऑन स्ट्राईक. फास्ट केला प्लीज, विनंती असेल टीम दुर्वी 11. षटकातील पहिला बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू क्या बाद आहे, परंतु पंचांकडे पाहावं लागेल. थोडासा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता हे सांगतात पंच. आणि व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 12 धावा ऑफ फलकावरती. 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये आपण पाहतो फील्ड रचना. शॉट तडम्यान, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग आणि शॉट मिड विकेट. फटका चांगला. यावेळेस मात्र स्वीपर कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. धाव मिळते, एक दुसरीचा प्रयत्न होतोय आणि शेवटच्या मोमेंटला फेकी चांगली येते. नकार देत आहेत महेश. धावसंख्या धाव फलकावरती एकूण पाहतो आपण 13 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. ती गोलंदाज आपण पाहिले गेले तर आशिषच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल निखिल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा थोडासा स्ट्रेप आउट खाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. वेग देखील भरपूर पाहायला मिळाला या चेंडूवरती. डॉट बॉलची समाप्ती. 2 जीवदान मिळवते मागच्या षटकामध्ये निखिलला, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करावं लागेल. 47चा पाठलाग करतोय संघ. पोहोचला आतापर्यंत फक्त 13 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राऊंड द विकेट. क्या बात आहे. पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डीप राहतो, आतमध्ये येतोय, खाली राहिलाय आणि बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. समीकरण 15 चेंडू आणि विजयासाठी 34 धावेची गरज आहे. मॅच या ठिकाणी बॅलन्स झाली आहे. मॅचवरती पकड निर्माण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत SP11 टीमचे गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. यावेळेचा फटका चांगला. खेळाडू उपस्थित. झेलचा प्रयत्न नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती वाईडिश लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर येतो निखिलच्या बॅटमधनं पहिला चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या पोहोचेल 17 या आकड्यावरती. तीस धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चौकार आलाय. थोडंसं जजमेंट नव्हतं. क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि त्याचा फायदा मिळालाय टीम दुर्वी 11 संघाला. राऊंड द विकेट. अजून एक ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, लॉफ करायचं होतं लॉंगॉनच्या डोक्यावरनं, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड कमबॅक. पुढच्या बॉलवरती लगेच कमबॅक करतोय. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर 5 धावा खर्च करतोय षटकामध्ये. 6 आतापर्यंत गोलंदाज आशिष. राऊंड द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 19 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि आता विजयासाठी 28 धावेची गरज आहे. चला अक्षय 11 टीमचे कॅप्टन आपण नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. उपस्थित राहायचं आहे आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये. SP11 संघ त्यांना फाईट करणार आहे, त्यामुळे त्या एकूण त्याचा मॅच सध्या तरी सुरू आहे. जसा मॅच समाप्त होईल तसा अक्षय 11 आणि SP11 या संघामध्ये टॉस या ठिकाणी करण्यात येईल. 2 षटकं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज आशिषनं. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सूरज. सलामी जोडी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झुंजत येते या मॅचमध्ये. मॅच बॅलन्स झाली. हे या मॅचचं नक्की निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल SP11 संघ. आणि जर मोठे फटके आले तर कुठेतरी मॅचमध्ये शिरकाव करेल टीम दुर्वी 11 संघ. पहिला बॉल. फटका चांगला. ऑन द टॉस खेळलेत. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट फेकी येते तोपर्यंत
सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती येणारं समीकरण 11 चेंडू विजयासाठी 26 धावेची गरज आहे. 26 आकडा येतो नक्कीच शुभ आणि अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं, कारण की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो शुभ दिवस, आणि 26 जुलै अर्थात आलेला महापूर. येस, व्हाईट बॉल असेल पंच. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती 25 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर समोर खेळले, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला, एकदम कंप्लीट फेकी येते, दुसरीचा प्रयत्न, विकेट धोक्यामध्ये आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का टीम दुर्वी 11 संघाला. निखिल बॅक टू द पविलियन. निखिल या ठिकाणी बाद झालेत. एक धाव देखील जरूर मिळाली. धावसंख्या फलकावरती 23. बॅट्समॅन सूरज येतोय, नवीन फलंदाज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी आता गरज येते 24 धावेची. बॅलन्स क्रिकेट, बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ नक्कीच एका ताकदीचे कॅलिबर संघ पाहायला मिळतात. यावेळी चांगला चेंडू आणि यश उद्ध्वस्त केले जातील. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम धुरी 11 संघाला, आणि मॅच मध्ये थोडंसं कमबॅक होतोय SP 11 या संघाचं. सलामीवीर महेश या ठिकाणी बाद झालेत. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर येते ती टीम दुर्वी 11 संघाची. 9 चेंडू विजयासाठी आता गरज आहे 24 धावेची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि सूरज ही जोडी आता पाहायला मिळते. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल, कारण की निर्णायक षटक मी म्हटलं या सामन्याचं. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मॅच मध्ये मजबूत पाहायला मिळेल. अंतिम षटकामध्ये SP 11 संघ, आणि आता तेच करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज या षटकामध्ये सूरजला आपण पाहतोय. 3 चेंडू या ठिकाणी हाताळलेत आणि अवघ्या धावा खर्च केले 4 या षटकामध्ये, आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. एक रनआउट
आता सामन्यामध्ये शिरकाव करतोय संघ दुर्वी 11 टीम. 6 चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल, त्यामुळे इथून विजयासाठी 10 धावा बनवावे लागतील. शेवटचं षटक कोणावरती भरोसा या ठिकाणी ठेवला जाईल, कोणाच्या हातामध्ये भवितव्य सोपवलं जाईल. कारण की असं म्हटलं जातं, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा ठेवला कॅप्टन अंतिम गोलंदाज आशिष वर्दी आणि तो भरोसा कायम ठेवेल का आपल्या टीमला सामना जिंकून देईल, की दुसऱ्या बाजूला रितेशनं अशा पल्लवित केल्यात, तो रितेश आणि त्याच्या जोडीला सूरज आहे, सामना फिनिश करतील का आपल्या टीमसाठी. 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 10 धावेची गरज आहे. पहिले सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू फार महत्वाचे असतील टीम SP11 संघासाठी. चांगले फेकावे लागतील आणि दुसऱ्या बाजूला एकाच मोठा फटका मॅच पूर्णपणे खुळी करेल दुर्वी 11 या टीमच्या बाजूला. चला वेळ जास्त घेऊ नका आपण. SP11 टीम षटकातील पहिला बॉल. स्ट्राईक याला फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक. रितेशने खूप चांगली बॅटिंग केली, 2 उत्तुंग षटकार ठोकलेत मागच्या षटकामध्ये. आशिष येत आहेत, स्लो वरचं षटक, डेटवरचं षटक असेल पहिला बॉल. पहिला चेंडू यावेळेस हवेमध्ये होता आणि खेळाडू पोहोचू शकत नाहीये. पाहता पाहता चेंडू जातोय फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. मॅच होती खुळी. येणारे 5 चेंडू विजयासाठी फक्त 6 धावेची गरज. खराब फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली SP11 टीमच्या माध्यमातून. त्याचा फायदा मिळालाय टीम दुर्वी 11 संघाला. 5 चेंडू विजयासाठी आता 6 धावेची गरज आहे. येस, आशिषने जर सामना जिंकून दिला तर आशिष पाटील याचकडे नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर हा सामना जिंकून दिला तर या षटकामध्ये उस्मानना 6 धावेची गरज आहे. टॉप एज पुन्हा एकदा संधी आली आहे आणि पुन्हा एकदा जजमेंट नाहीये, तोच रिप्लाय पाहायला मिळतोय. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी 2 आणि आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज आहे. रन अप बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये. फिल्डिंग मध्ये चुका झाल्यात SP11 टीम कडनं. फलकावरती आपण पाहतोय 43 धावा. येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तयार गोलंदाज पुन्हा एकदा. चांगला चेंडू, क्या बात आहे. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर टेक ऑफ होते, चेंडू टर्न होतोय, बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 4 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल टीम SP11 साठी देखील आणि प्रत्येकी बॉल वरती धावेनं आता गरजेचं असेल ते दुर्वी 11 संघासाठी. यावेळेचा चेंडू देखील चांगला, क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा टर्न होतोय, लेग स्टंपच्या वरून निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. अजून एक हा डॉट बॉल. 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 4 धावेची गरज आहे. क्या बात आहे. सामना कुठे होता आणि सामना कसा आलाय यालाच तर क्रिकेट म्हणतात. आणि आशिष पाटील यांच्याकडनं उस्मान साठी सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अप्रतिम कॉन्टेस्ट, बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतो या दोन्ही संघांमध्ये. लगातार 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेत ओव्हर द विकेट. फटका ऑन साइडला खेळले, झेल महत्वाचा असेल आणि खेळाडू उपस्थित.